थोडंसं घर कसं वाटत राहिलं, शांत. विरा झोपली म्हणून आहे ना, वरती झोपलेली आहे. जरा वरती जाऊन बघतो, कारण आवाज येऊ राहिले काहीतरी. उठून बसली असं, उठून बसू शकते. वरती झोपलेली आहे. झोपलेली एकदम भारी. हा ना, नाही तर फार एवढं डेंजर करते ती. घरात डोक्यात घेते डायरेक्ट. असं वाटतं लय दिवसातून जरा बरं वाटलं. दिवसभर नाही जसं उठलं का तिथं चालूच होतं. झोपेतून उठली का चालूच होतं. काल आपली ॲनिव्हर्सरी काहीच झाली नाही. पहिल्यांदा 10 वर्षात पहिल्यांदा आमची ॲनिव्हर्सरी आम्ही साजरीच नाही केली. तर एक काही ॲनिव्हर्सरी सोडली नाही कधी. घरी काय ना केक कापलेले, पण फर्स्ट टाइम ॲनिव्हर्सरी नाही केलेली. नाही ध्यानाचं नाही, पार जायला सुद्धा तिला सोडीन. आता कुठं जाते आणायला. हां, पाऊस चालू. विराचं पण माणूस एवढं थकत नाही, एन्जॉयमेंट करायला तेच झालंय. थकेल म्हणजे पार नकोच होते माहिती आहे का. म्हणत होते कोपरगावला जाऊ, हॉटेलला जाऊ, पण मलाही मी थकले होते खूप. मलाही मी हॉटेल बिटेल सगळं बघून ठेवलं होतं, पण नाही जमलं. माणूस असं वाटतं रिलॅक्स कधी थांब. मग काय, मग एवढे दिवस केली साजरी म्हणू द्या. आता नाही, इथून पुढे करायची पण नाही. माझं मी तर ठरवलंय आता. इथून पुढे ठरवलंय आता करायची पण नाही. काय नाही, नुसतं खर्च. बर्थडे करायचा पोरांचा मस्त, आपला सुद्धा करायचं नाही. आता झालं आपलं. माझा आहे ना रे बाई, आशीचा बर्थडे आहे ना. आशीला वाटलं तो जातो काय. बरं तुझा करू बाबा, जाऊ सर तुझा पोरांचा. मी नाही करणार आता, माझं काहीच बघू ना, नाही करणार. एवढं म्हणजे शांत, घर पण शांत वाटत राहिलं. नाही तर करीत राहते सारखी. मग एवढं बोललेलं नाही. आताच म्हणल्याप्रमाणे विरा आता उठलेली आहे आणि आपण जायचं. चल बाय काय इकडे दाखव. इकडे नाशू. हे बघ विरा, हे बघ याच्यात काय. याच्यात काय याच्यात काय आहे. वेपर्स कशात. विरा क्या आहे. शांत कशी काय झाली विरा. एवढी टोकरी भर वेपर्स विराला. अय्यो छान वेपर्स. विरा माल दे ना. मला दे. तिला काहीच नाही वाटत. लय पप्पा होती तिचा. मम्माला देते आहे ना विरा. मम्माला देते. मम्माला द्यायचं घे का. मम्माला दे ना. संपलं म्हणा. संपा मम्माला मम्माला तर देतच नाही तू. मम्माला द्या. कोणाला देणार बघू. मला का तिला मम्माला कोणाला देणार ते. गो जा तिकडे निघून. दे ना बाबू, मला दे ना. कसलं गोड हसत ना. झोपेतून उठलं तर लगेच रडायचं है ना विरा. कधी मध्ये आळजी समजलं. तुला मम्माला देतच नाही बा. त्याला माहिती मम्मा खाती. आता रडायचं आणि आजी का घेऊन जाय म्हणायचं ना. चिकन बिर्याणी खायची ना विरा. काय खायचंय विरा. खायचं चिकन. पार्टी दिली नाही विरा तुला मम्मी पप्पाने. पार्टी राहिली ना आमची. तू नव्हते ना. मम्मी पप्पाला मजा करायची.
तुला पार्टीच दिली नाही मम्मी पप्पांनी तर. बोल बोल करता किती दिवस झाले लग्नाला? वाटतंय का? काय वाटतंय? माझ्या पंप आहे बरं कॅमेरा बघा मित्रांनो, मी दिसतोय का तुम्हाला? मग एवढ्या वर्षाच्या लग्नाचा अनुभव काय सांगतो? खरं सांगू का? खरं आयुष्य खरंच लय खूप भारी आहे. फक्त त्यात जगता आलं पाहिजे चांगलं. कसं असो म्हणजे पार असं मला म्हणायचंय, सांगायचं तात्पर्य एवढंच. तर घरोघरी मातीच्या चुली आहे, प्रत्येक ठिकाणी काहीतरी होत राहतं. फक्त एवढं त्याला सावरून तो जगतोय, प्रपंच करतोय का, त्यात खरी मजा आहे, त्यात खरा आनंद आहे. आता काय विरा सगळं पप्पाला देऊ राहिली का? मम्माला दे ना काही. तू खा ना. हा तेव्हा आहे ना, मग त्याच्यामुळे असं 10 वर्षात कळलंय मला की खरंच मजा आहे. त्यातल्या त्यात खरी मजा आहे का पोरं झाल्यावर कशी जिरती मग ती मजा. आणि जे बिगर लग्नाचे बघत असेल ना मुलं मुली, त्यांच्यासाठी ना करा, लवकर करा, लवकर भेटो तुम्हाला, लवकर तुमचा सगळा प्रपंच हो. आम्हाला तरी हा त्रास म्हणण्यापेक्षा आनंदाचा त्रास येतो. आनंद तेवढा आहे आणि मोठे झाले म्हणजे वैताग पण तेवढं देत. हे बोलून सुद्धा देत नाही. हे बघा इकडे काय चालू आहे. पापा पापा, पण त्यातच सगळा आनंद आहे आमच्या. केले बाबू. तर त्याच्यानंतर मग डेंजर डायरेक्ट तुमची स्ट्रगल नाही, तुम्ही डायरेक्ट कुठे गेल्यासारखं. याच्यात कोणतं हे चालू होतं? डेंजर झोन. नाही नाही ते कोणते, हा असंच कोणते तरी याच्यात आहे ते एक लेख दिलेलं, हे दिलेलं होतं एक अशी स्टोरी. लग्न झाले कोणतं याच्यात जातात तुम्ही, क्या चल रहा है बच्चा होने के बाद कैसे हो जाते तुम. आता काय आता काय करू मी? सुखद आनंद आहे, सुखद आनंद, सुखद आनंद, चिखलात आनंद. सुखद स्ट्रेस भेटत राहतो, सुखद स्ट्रेस. तर ना खरंच खरंच आयुष्य खूप चांगलं आहे, फक्त जगता आलं पाहिजे. स्ट्रगल तर आहे, पैसा म्हणतं कमवायलाच लागतो, पण अशी जिराती भाऊ अक्षरशः खरं सांगतो. ये नाही इकडे तोंड बघा तुम्ही तिचं. कमीत कमी ना नाटक चालू आहे. कमीत कमी दिवसभर आंघोळ करायला टाइम नाही भेटत. संध्याकाळी 6 वाजता आंघोळ केली आणि सकाळी आंघोळ का होत नाही आता, कारण झोपतो रात्रभर जागे, 1-1.5 वाजता झोप लागते. ही झोपती तेव्हा, त्याच्यानंतर रात्रीचं 2-3दा उठायचं. किती नाटक करून राहिली द्यायचं नाही मम्मी पप्पाला. मी सांगतो तुझं सांगतो ना, तू किती किती कौतुक करती. रात्रीचं जागवायला लावती पप्पाला. नाही सांगणार नाही चल आपल्याला जायचं. चल आजी का जाऊ ना. आजी घ्यायची तुला. मम्मी आली आज, तिला आजीला भेटली नाही 4 दिवसाची. मम्मी गेली होती लग्नाला 3-4 दिवस. चल गाडी चावी आहे ना आपली, मोठी गाडी चावी आहे. आजीला घेऊन ये. मम्मी गावात आलेली मी ना. बाय बाय. चल आम्ही जाऊ, धरी हे सगळं चलायचं. आजी का झाली तू? त्या दिवशी आम्ही गावात गेलो ना, आम्ही पप्पा होते घरी म्हणजे दुकानात. विराला वाटलं आजी घरीच आहे काय, तिथं त्या घरी जायची. घरीच निघाली होती डायरेक्ट. येईनाच आमच्या मित्रांनो करून टाका लग्न. आमची अॅनिव्हर्सरी झाली आता. 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि एक फळ आम्हाला भेटलंय. 10 वर्षाचा मुलं झाल्यानंतरचा एक्सपिरियन्स असा आणि की तुम्हाला खरं सांगतो, आम्ही 9 वर्ष एवढे आनंदात घातले. म्हणजे हे पण आनंदाचेच आहे, हे पण आनंदातच आहे. आपण मुलं झालं का एवढंच. आपण आपल्याला टाइम नाही देऊ शकत. तसं नाही, आपण स्वतःसाठी जगतच नाही. तिच्यासाठी आज आम्ही बाहेर पण गेलो नाही, काहीच नाही म्हटलं, जायचंच नाही. हा प्रश्न आहे. असं नाही की आपण एन्जॉय नाही म्हणजे करायचं, आपण स्वतःला विसरतो. त्यांचं सगळं बघावं लागतं. आता 10 वर्ष ठीक आहे, आम्ही आमचं बघत होतो, कुठं राहायचो किती दिवस. पण आता ही झाल्यापासून आहे ना मुलांचं बघायला लागतं. एवढा प्रश्न ही झाल्यापासून म्हणजे आनंदाचे दिवस राहत्या, फक्त आपण मुलांमध्ये जास्त हे होऊन जातो. त्याच्यामुळे ना स्वतःची आवड आणि मुळात आहे ना, लग्न झाल्यानंतर कमी 5-6 वर्ष खरंच ब्रेक लावून धरा आणि निवांत होऊ द्या.
तोपर्यंत हिंडून घ्या पुढं. कारण मग जर 5 वर्षाच्या आत झालं तर मग आपल्याला त्यांचंच करू वाटतं. कारण लग्न झालं जर तुम्हाला स्वतःला आपण वेळ नाही देऊ वाटत लग्न आपल्याला. झाल्यानंतर जर तुम्हाला लगेच वर्षभरात जर असं गोड भेटलं नाही तुम्ही परत डायरेक्ट म्हणशाल लग्न करून पस्तावा. नाही वाटत काय यायला कारण काही नाही बाबा आनंद म्हणजे ज्यांना ऑलरेडी मग तो आनंदच घे थोडक्यात म्हणजे त्यांना ते फ्रीडमच नाही पाहिजे असं झालं मुलं बाळ लगेच प्रपंच लगेच म्हाताऱ्या लगेच त्या मुलांचे लग्न त्यात काय मजा नाही. एखाद्याला आम्ही फक्त आमचा अनुभव शेअर केला ज्याची त्याची हा, अनुभव ज्याची वेगवेगळं मर्जी. ज्याची त्याची वेगवेगळं ज्याची त्याची मर्जी तो काही विषय नाही पण घेतला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतला पाहिजे. चलो वीरू टाटा बाय बाय. बाय बाय करो मम्मा को आते वक्त क्या लाओगे तुम? गोष्ट ए चाल उठ ए सोंडिया हे निघालं ते आम्ही तुमच्या नावाने. येऊ नको बस इथंच तू तुला माहिती आहे काय त्याने आल्यापासून हांड्या खाल्ल्या येऊ नसतं. नको आता तू गाडी खाली शिर. तुम्हाला माहिती आहे का पाहिजे ते गाडी खाली गेलं गाडी चालवायला. बाय वीरा तर किती खुश. तुला पाहिजे ना डुग्यावानी हे आपल्या डुग्यावानीच की डुग्यावानी कमेंट चालते ना वाघ्या शेरा असं काय नाव नाव ठेवायचं वाघ्या शेरा असं काहीतरी. शेरा नको वाघ्या तू वाघ्या. वाघ्या ए वाघ्या बाय बाय कर मामा. बाय पप्पी दे. हा बाय. इकडं तेवढं भारी गुलाबी गुलाबी वातावरण झाले ढग नुसते गुलाबी झाले.